चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण महाचर्चेच्या 6व्या भागामध्ये या ठिकाणी स्वागत करतोय. काल जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती वेळेत न मिळालेला आपण हा एपिसोड आज करतोय. कारण एकंदरीत जर बघितलं तर पंचायत समिती जिल्हा परिषदचा पहिला अंक या ठिकाणी संपलेला आहे. अर्जची छाननी या ठिकाणी संपल्यानंतर जवळजवळ 250च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती मोठ्या प्रमाणात अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. त्या अर्जामध्ये डफळापूर असेल आणि त्यानंतर दरीबडशी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. किरकोळ 5 ते 6 जर उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर बहुतांशी अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. याचं कारण असं आहे की प्रशासनानं अतिशय चोख या ठिकाणी कामगिरी बजावलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मान्य अजय कुमार नष्टे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर, तसेच संघच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास या तिघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी बाहेर लावले होते. एखादा उमेदवार अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर संपूर्ण त्याचे डॉक्युमेंट चेक करून त्यानंतर आज जात होते. आज सुद्धा 3 ते 4 ठिकाणी चेक केल्यानंतरच त्याची उमेदवारीचा तो अर्ज फायनल केला जात होता. त्यामुळे एक अतिशय चांगला पायंडा नगर परिषदच्या निवडणुकीच्या पासून या ठिकाणी पाडलेला आहे. त्यामुळं कोणतीही कुरकुर, कोणतीही तक्रार न होता या ठिकाणी पहिल्या टप्प्याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता आजपासूनच अर्ज पाठीमागं घ्यायचा दिवस होता, मात्र आज 3 वाजेपर्यंत मुदत होती. मात्र आज एकही उमेदवारांनी अर्ज पाठीमागं घेतलेला नाही. साधारण 27 तारखेपर्यंत अर्ज पाठीमागं घ्यायची तारीख आहे. त्याच दिवशी चिन्हांचं वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आता बघूया, काही पक्षाच्या नेत्यांनी, काही उमेदवारांनी या ठिकाणी सामदाम दंड भेदाचा वापरही केल्याचा दिसतोय. अनेक उमेदवार जे आहेत अपक्ष उमेदवार, त्यांना पाठीमागं अर्ज घेण्यासाठी आज दिवसभर जोर बैठका, दंड बैठका सुरू झालेल्या आहेत. काय त्यांच्या अपेक्षा असतील किंवा येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचं सुद्धा काम या ठिकाणी सुरू आहे. आता आपण जाऊया जाडरबाबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. माझ्यासमोर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कर्णिकर आहेत. जाडरबाबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण कुठले कुठले उमेदवार आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघाचे कुठले कुठले उमेदवार आहेत, एकंदरीत आमच्या सर्व प्रेक्षकांना याची माहिती व्हावी यासाठी आजचा हा एपिसोड आहे. मी आता आपण जातोय आता जिल्हा परिषद मतदारसंघ जाडरबाबलाद. नमस्कार, मी प्रकाश करगणीकर. खऱ्या अर्थानं जसं निवडणुकी तुम्ही जे इतिवृत्तांत दिला किंवा निवडणूक विभागानं कशा प्रकारे तयारी केलेली आहे, जसं जे नगर परिषद निवडणुकीला खऱ्या अर्थानं प्रशासन जसं नियोजन अगदी चोख नियोजन केलं होतं, त्याच पद्धतीनं अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन करून सर्व उमेदवारांचे, शक्यतो बाद कोणत्याही उमेदवाराचे अर्ज न होता, काही अंशी तेवढे अर्ज हे बाद होणारच, कारण त्याच्यातले काही त्रुटी होत्या, सह्या नव्हत्या किंवा बाकी सगळे प्रॉब्लेम होते. यामधून काही अर्ज हे बाद झाले, पण शक्यतो सर्रास सगळे अर्ज हे पूर्णपणे क्लिअर कट म्हणजे पूर्ण झालेले आहेत थोडक्यात. तर आपण सुरुवातीला जो निवडणुकीचा प्रभाग क्रमांक म्हणजे निवडणुकीचा जिल्हा परिषद निवडणुकीचा जो नंबर आहे तो जाडरबाबलाद जिल्हा परिषद मतदारसंघ घेतोय. त्यामध्ये जिल्हा परिषद उमेदवारीसाठी पहिलं नाव आहे भाग्यश्री संजय कुमार तेली, मुक्काम पोस्ट उमदी. मात्र हे यांनी अर्ज दाखल केला जाडरबाबलाद जिल्हा परिषद मतदारसंघात, पक्ष सांगत. हे भारतीय जनता पार्टीकडून यांचा उमेदवार अर्ज दाखल आहे. त्यानंतर सौ सावित्री तम्मनगौडा रवी पाटील, हे मूळचे जाडरबाबलाद येथील आहेत. हे नॅशनल काँग्रेस म्हणजे NCP कडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अक्षता बसवराज आरांडी, हे जाडरबाबलादचे आहेत. यांनी आपला अर्ज अपक्ष अर्ज म्हणून दाखल केलेला आहे. पक्ष याने कुठलाही पक्ष नाही, यांनी अपक्ष उमेदवार अर्ज आपला दाखल केलेला आहे. तर त्यानंतर पोनो भगवान तुराई, जे मुक्काम पोस्ट राजोबाची वाडी तालुका मुक्काम पोस्ट हॉस्पेट, त्या हॉस्पेट ग्रामपंचायत विद्यमान सरपंच हा, तर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला खऱ्या अर्थानं. तर यामध्येच आणखीन एक नाव आहे सिंधुताई विठ्ठल पुजारी, हे
जाडरबोलाद येथीलच आहेत. त्यांचा एक विषय म्हणजे त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अर्ज दाखल केला होता. बरोबर. मात्र छाननी झाल्यानंतर त्यांचा एबी फॉर्म आला, मात्र तो स्वीकारलेला नाही, त्यामुळे ते अपक्ष राहिले. हा, वेळेत त्यांचा एबी फॉर्म आला नसल्यामुळं त्यांचा अर्ज हा अपक्ष ठरलेला आहे. त्यानंतर आणखीन एक नाव आहे त्यामध्ये मंगलाबाई बाबू बंडगर, हे मुख्य लकडवाडी गावचे आहेत. त्यांचाही अर्ज अपक्ष म्हणून दाखल झालेला आहे. त्यानंतर आणखीन एक नाव आहे मनोज चनगोडप्पा रवी, यांनी आपला अर्ज जिल्हा परिषद सदस्यासाठी अर्ज दाखल केला. एकूण किती अर्ज आहेत? एकूण यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 7 अर्ज दाखल आहेत. त्यामधले 3 पक्षाचे 2 पक्षाकडून, तर बाकी सगळे अपक्ष म्हणून दाखल झाले. काय वाटते तुम्हाला, सगळे अर्ज ठेवतील का एकाच एक लढत होईल तिथं? खऱ्या अर्थानं यामध्ये अपक्षांची जशी पक्षाकडून मनधरणी होईल किंवा पक्षाचे जे उमेदवार आहेत हे कशा पद्धतीने त्यांना मानवतील किंवा कशा पद्धतीने होय म्हणतील, तर ते आमचा एक अंदाज असा आहे की सगळे अपक्ष काढून घेतील आणि खरी लढत तेली आणि रवी पाटील, भाग्यश्री संजय कुमार या दोघांच्या, या 2 महिलांमध्ये लढत होईल असा अंदाज आहे. शक्यता नाकारता येत नाही, कारण अपक्ष पक्षाकडून उमेदवारी मिळेल म्हणून अर्ज दाखल केले खऱ्या अर्थानं. पण तसं न होता सर्वच बाकीचे अर्ज पाठिंबा घेऊन खऱ्या अर्थानं या दोघांतच लढाई होण्याची शक्यता आहे. आणि ही लढाई अगदी अटीतटी लढाई खऱ्या अर्थानं, जो आपल्याला हाय ड्रामा म्हणतोय, जो हाय व्होल्टेज ड्रामा म्हणतोय, तर त्यातली ही लढाई जाडरबोल जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रकर्षाने दिसून येईल आपल्याला. यानंतर तुम्ही पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवारांची नाव. त्यानंतर आपण जाऊया जाडरबोला तालुका जत येथील पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या पंचायत समिती मतदारसंघामध्ये रेणुका रेवणसिद्ध आराणी या जाडरबोला तालुका जत येथील आहेत. त्या भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी उभ्या आहेत. तर त्यांच्या विरोधात सौ कल्पना महादेव अंकलगी याही जाडरबोलाचे आहेत. ते NCP कडून या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांचे मिस्टर हे बाजार समितीचे संचालक सुद्धा होते. हो. त्यानंतर अक्षता बसवराज आराणी ह्या सुद्धा जाडरबोलाद तालुका जत येथीलच आहेत. ते अपक्ष म्हणून उभे आहेत. अश्विनी राघवेंद्र अंकलगी या सुद्धा जाडरबोलाच्या आहेत, त्या अपक्ष म्हणून उभे आहेत. तर विद्याश्री ईश्वरप्पा हत्तळी मुक्काम पोस्ट ह्या सुद्धा जाडरबोलाच्या आहेत, यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या पंचायत समिती गणामध्ये एकूण 5 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. मात्र येत्या 27 तारखेला 3 उमेदवार पाठीमागे काढून घेण्याची शक्यता आहे. मात्र खरी लढत रेणुका रेवणसिद्ध आराणी व कल्पना महादेव अंकलगी या दोघांच्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. कल्पना महादेव अंकलगी यांचे जे पती आहेत महादेव अंकलगी, हे NCPचे जत तालुक्याचे नेते आहेत. सांगली मार्केट कमिटीचे माजी उपसभापती होते. तर जाडरबोलाद ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गेली अनेक वर्षे ते काम करतात. 30 ते 35 वर्षे त्यांना राजकीय अभ्यास आहे. तम्मनगौडा रवी पाटील जे माजी सभापती आहेत, त्यांचं आणि ह्यांचं राजकीय वैर गेल्या अनेक वर्षे होतं. मात्र ते वैर विसरून या ठिकाणी खास करून पंचायत समितीच्या मतदारसंघात ते एका पार्टीतून लढतायत. आता बघूया काय होईल ते. आता पुढचा मतदारसंघ जिल्हा, याच मतदारसंघात आणखीन एक मतदारसंघ आपल्याला जो माडगाव पंचायत समिती मतदारसंघ आहे, त्याची नावं आपण या ठिकाणी सांगावी. माडगाळ पंचायत समिती मतदारसंघाकडे आपण जातोय आता. माडगाळ पंचायत समिती मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं शालनताई निंगाप्पा कोरे मुक्काम पोस्ट माडगाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शालनताईचे मिस्टर विकास सोसायटी, माडगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत सध्या. गेली अनेक वर्षे ते काम करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीनं माडगाळमध्ये त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे. त्यांचे ते कट्टर कार्यकर्ते समर्थक आहेत असल्याचे. आणखीन एक त्यांचं सांगायचं असेल तर विक्रमसिंह सावंत ज्यावेळेला आमदार झाले त्याच्या अगोदर त्यांनी काहीतरी दंडवत घातला होता. हो, गुटापूर, माडगाव ते गुटापूर दंडवत घातला. त्यामुळे ते आमदार, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यानंतर आपण जाऊया मंगलाताई बाबू बंडगर, हे लकडेवाडीचे आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहेत. रेणुका रमेश टिबे मुक्काम पोस्ट माडगाळ हे अपक्ष आहेत. सुनंदा विठ्ठल निकम यासुद्धा माडगाळ तालुक्यात जत येथील आहेत, ते अपक्ष आहेत. विठ्ठल नानासो निकम यांच्या त्या पत्नी आहेत. तसेच सावित्री कामण्णा बंडगर मुक्काम पोस्ट या माडगाळचे आहेत, त्यांनी सुद्धा अपक्ष आहेत. तर सिद्धव्वा दत्तात्रय बंडगर यासुद्धा माडगाळचे आहेत, त्यासुद्धा अपक्ष आहेत. हक्के रंजना विजयकुमार त्यासुद्धा माडगाळचे आहेत, त्यासुद्धा अपक्ष आहेत. यात विशेष म्हणजे रंजना विजयकुमार हक्के यांना भाजपची उमेदवारी मिळणार असे गेले महिनाभर सुरू होतं. मात्र ऐन वेळाला
ज्या मंगलाताई बाबू बंडगर आहेत, हे काँग्रेसमधून BJP मध्ये आल्यानंतर त्यांना अगदी खास करून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. बरं. त्यामुळे आपण पाहूया, इथं सुद्धा दुरंगी लढत लागण्याची शक्यता आहे. जे अपक्ष उमेदवार आहेत, जे 5, ते सुद्धा काढून घेण्याची शक्यता आहे. आता पुढचा जिल्हा परिषद मतदारसंघ. यानंतर आपण घेतो जळगावला जिल्हा परिषद मतदारसंघानंतर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी दाखल केलेल्यांची नावं खालीलप्रमाणे पुढीलप्रमाणे: यलगोंडा अमशिदा तोरणे हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार अर्ज दाखल केलेत. त्यानंतर विठ्ठल मनोहर सातपुते हे सुद्धा मुख्य उमदीचे जे आहेत पक्ष. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. सुनील कांताप्पा सातपुते यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. मच्छिंद्र लक्ष्मण इम्मनवर यांनी आपला अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. यानंतर उत्तम हनुमंत कांबळे हे बेळुंडगीचे आहेत, हे सुद्धा अपक्ष आपला अर्ज दाखल केलेत. सदाशिव अर्जुन कांबळे यांचा सुद्धा अर्ज अपक्षच आहे. अजय सोमनिंग चौधरी हे सुद्धा यांनी आपला अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. सोमनिंग भीमांना चौधरी हे सुतलाचे आहेत, यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. यानंतर नितीन शावरशी दुधगी बालगावचे आहेत, यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केलेत. एकूण 9 अर्ज या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेले आहेत खऱ्या अर्थानं. त्यापैकी किती अपक्ष काय लढतील का काय? यामध्ये शक्यता एखादा अपक्ष लढण्याची शक्यता आहे. मग आता नेमकं निर्णय काय घेतील किंवा कशा प्रकारे पण खरी लढत दुरंगी होणार आहे, भाजप विरुद्ध इंडियन नॅशनल खरी काँग्रेस. लढत यामध्ये यलगोंडा अमशिदा तोरणे व विठ्ठल मनोहर सातपुते यांच्यातच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नेमके कशा पद्धतीने घडामोडी होतील या आपल्या पुढील काळात आपण बघूया. यानंतर आपण उमदी जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समितीचे उमेदवार आपण आता घेतोय. उमदी पंचायत समिती मतदारसंघामध्ये लता यामध्ये आणखीन एक सांगायचं राहिलेलं यामध्ये आणखीनही उमदी जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल आहेत. हनुमंत तुकाराम नाटेकर जे मुक्काम पोस्ट उमदीचे आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत विद्यमान ते, हो, हे सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केले. त्यानंतर आप्पासाहेब बंदवा मांग हे हळदीचे आहेत, यांचा सुद्धा अर्ज दाखल झाला आहे. त्यानंतर राहुल वसंत संकपाळ यांनी सुद्धा आपला अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. किती झाली संख्या? एकूण अजून आहेत. राजकुमार सुरेश हविनाळ यांनी सुद्धा आपला अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. त्यानंतर अरुण कुमार साहेबांना हिंदुस्थानी असे एकूण 14 अर्ज दाखल केलेत उमदी जिल्हा परिषद मतदारसंघात. यामुळे या पुढील काळात कशा पद्धतीने नियोजन होईल हे आपण बघणार आहोत. या मतदारसंघातील पंचायत समितीचे आपण नाव आपण घ्या. उमदी पंचायत समिती मतदारसंघातून लता शिवानंद कुल्लोळी या उमदीच्या आहेत प्रॉपर. त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर त्यांच्या विरोधात सौ संगीता बाबूराव सावंत ह्या सुद्धा उमदीचे आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर जयश्री बिळेनसिद्ध पुजारी या सुद्धा उमदीचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यानंतर दीपाली तानाजी मोरे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, ते उमदीचे आहेत. त्यानंतर सौ वर्षा निवृत्ती शिंदे या उमदीचे आहेत, त्यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. निवृत्ती गुंडा शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत, त्या यापूर्वी 5 वर्षापूर्वी उमदी ग्रामपंचायतच्या त्या सरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने उमदीमध्ये काम केलेलं आहे. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. ते उमेदवारी ठेवणार आहेत किंवा काढणार आहेत हे 27 तारखेला कळेल. त्यानंतर आपण जाऊया करजगी पंचायत समिती मतदारसंघामध्ये, कारण उमदी जिल्हा परिषद मतदारसंघातलाच हा पंचायत समिती मतदारसंघ आहे. या ठिकाणी उत्तमराव मारुती कट्टीमणी हे प्रॉपर बेळुंडगीचे आहेत, त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे. तर राघवेंद्र महादेव होनमोरे हे बोरगी बुद्रुक तालुका जत येथील आहेत, त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे. तर उत्तम हनुमंत कांबळे हे बेळुंडगीचे आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. नितीन शवरसिद्ध दुधगी हे बालगाव तालुका जतचे आहेत, त्यांना अपक्ष ते उभे आहेत. मलकू परसप्पा बामणे हे करजगीचे आहेत, तेही अपक्ष म्हणून उभे आहेत. तर राजकुमार सुरेश हविनाळ हे बालगाव तालुका जत येथील आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. या मतदारसंघामध्ये एकूण 6 उमेदवार आहेत, मात्र 4 उमेदवार पाठीमागे काढून घेण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. तर खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
आता पुढचा जिल्हा परिषद मतदारसंघ. यामध्ये आता खऱ्या अर्थानं आता पुढचा मतदारसंघ येतोय संक जिल्हा परिषद मतदारसंघ. या जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी दाखल केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे: कावेरी प्रवीण औरादी हे मूळचे संघचे आहेत, यांनी शिवसेनेमधून आपला अर्ज दाखल केलेला आहे. कविता किरण पाटील हे संघचेच आहेत, यांनी भाजपकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर भारती बसवराज पाटील हे सुद्धा नॅशनल काँग्रेसकडून पार्टीकडून यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे ललिता अबुराया बागेळी, हे शिवसेना उद्धव ठाकरे या गटाकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर प्रियांका रघुनाथ सबकाळे हे मूळचे गिरगावचे आहेत, यांनी आपला अर्ज जनस्वराज शक्ती पक्षातून दाखल केलेला आहे. त्यानंतर दीपा सुभाषचंद्र पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केलेला आहे. प्रीती सागर पाटील यांनी सुद्धा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. विजया मलकारी पुजारी यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे विद्या विजयकुमार बिराजदार, यांनी सुद्धा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर श्रीदेवी रमेश बिराजदार या एकूण यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यात एकूण जिल्हा परिषद मतदारसंघात जर बघितलं, जिल्हा परिषदेसाठी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत खऱ्या अर्थानं एक विशेष करून बघितलं तर संघ जिल्हा परिषद मतदारसंघासाठी जास्तीत जास्त अर्ज आल्याचे एकूण दिसून येत आहे. मला एक सांगायचं आहे, या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं पंचरंगी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. कारण एकूण 5 पक्ष मैदान आहेत. बरोबर. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. बरोबर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. बरोबर. त्यानंतर भाजपचा उमेदवार आहे, एनसीपीचा उमेदवार आहे. हो. विशेष म्हणजे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार सुद्धा या मतदारसंघात आहेत. हो. तर विशेष तुम्हाला जर सांगायचं असेल तर प्रीती सागर पाटील या ज्या अपक्ष उमेदवार आहेत, ते भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नात्यातलेच ते उमेदवार आहेत, ते सुद्धा अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. असे 6 उमेदवार या ठिकाणी मैदानात उभारण्याची शक्यता आहे. तर जनस्वराज्य शक्ती पक्षाने या ठिकाणी खाली 2 पंचायत समितीला उमेदवार दिलेत, वरती जिल्हा परिषदेला उमेदवार दिलेत. त्यामुळे इथं पंचरंगी लढत होण्याची शक्यता खऱ्या या ठिकाणी या जिल्हा परिषद वर्तवली जात आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघात आणखीन 2 पंचायत समिती सुद्धा आहेत, ज्या संघ पंचायत समिती आणि गिरगाव पंचायत समिती. तर आपण जाऊया आता संघ पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या ठिकाणी संघ पंचायत समिती मतदारसंघामध्ये प्रकाश गुंडोपंत करांडे हे गोंधळेवाडीचे आहेत, त्यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे. तर तुकाराम भीमू टोणे हे आसंगी जतचे उमेदवार आहेत, त्यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे एनसीपीने उमेदवारी दिलेली आहे. तर सदाशिव महादेव दरगाकर हे संघचे आहेत, त्यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. तर बिरदेव शिवाजी खोत हे आसंगी जतचे आहेत, त्यांना जनस्वराज्य शक्ती पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. तर सुभाष तुकाराम करांडे हे गोंधळेवाडीचे आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. संतोष साबुराय कुंभार हे मूळचे संघचे आहेत, त्यांना अपक्ष म्हणून त्यांची उमेदवारी आहे. तर साहेबराव महादेव टोणे हे गोंधळेवाडी तालुका जतचे हे आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. साहेबराव टोणे हे पाठीमागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून होते. त्यामुळे यावेळेला ते पुन्हा अपक्ष म्हणून उभे आहेत. ते निवडणूक लढवतात किंवा नाही हे 27 तारखेनंतर आपल्याला लक्षात येईल. तर आपण आता जाऊया गिरगाव पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी राजकुमार रामचंद्र चव्हाण हे शिवसेना शिंदे गटातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. तर रविकुमार लक्ष्मण बगली यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. तर श्रीशैल लक्ष्मण बगली यांना एनसीपीने उमेदवारी दिलेली आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीने. तर विजय अंबुराया बागेळी हे मूळचे संघचे आहेत, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे. यल्लालिंग सुभाष बिराजदार हे मूळचे जालाळ बुद्रुकचे आहेत, त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. तर नागनाथ बाबू मोठे हे मूळचे मोठेवाडी कोंतुरपुरा तालुका जतचे आहेत, त्यांना जनस्वराज्य शक्ती पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. तर माणिक भाऊसो चव्हाण हे गिरगावचे आहेत, ते अपक्ष उभे आहेत. रामचंद्र सिद्धू दुधाळ हे भिवरगीचे आहेत, ते अपक्ष उभे आहेत. मल्लकार सिद्ध महादेव पुजारी हे जालिळा बुद्रुक तालुका जतचे आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. तर राजेंद्र इरगोंडा बगली राहणार मोरबगी हे सुद्धा अपक्ष आहेत. अमसिद्दा संगप्पा बिराजदार हे भिवरगीचे आहेत, ते सुद्धा अपक्ष आहेत. तर दीपक विठ्ठल नाटीकर हे मुक्काम पोस्ट संघचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे.
राजेंद्र विठ्ठल पुजारी हे खन्नाळचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. तर अब्दुल इस्माईल मनेर हे सुद्धा अपक्ष आहेत, त्यांनी आसंगीचे ते मूळचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. असे पंचायत समिती गिरगावसाठी 10 उमेदवार या ठिकाणी मैदान आहेत. तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, नॅशनल काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व जनस्वराज शक्ती पक्ष अशा पंचरंगी लढत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. या विशेष करून या निवडणुकीत, संपूर्ण निवडणुकीत जनस्वराज शक्ती पक्षानं या मतदारसंघात लक्ष दिलेलं खऱ्या अर्थानं. त्यांचं काय होतं, त्यांचे 3 उमेदवार या मतदारसंघात आहेत. त्यानंतर आपण जाऊया आता दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ. आता पुढचा मतदारसंघ घेतोय जो सुरुवातीपासून आपण सांगत होतो चर्चेत असणारा दरिबडची हा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातील आपण पुढची उमेदवारी दाखल केलेली नावं आपण घेतोय. अमोल तम्मा कराडे यांनी शरदचंद्र पवार नॅशनल म्हणजे एनसीपी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज आपला दाखल केलेला आहे. ते मूळचे करेवाडी तिकुंडीचे आहेत. त्यानंतर सुरेश महाप्पा टेंगले दरिबडचे आहेत मूळचे, त्यांनी शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. आनंद आपासो पाटील ते सुद्धा मूळचे दरिबडचेच आहेत. त्यांनी एनसीपी कडून नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी आपला अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर पुढील नाव आहे सरदार संपतराव पाटील, ते मूळचे आसंगीचे आहेत. त्यांनी दरिबडची मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी भाजपकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. भाजपची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. भाजप उमेदवार त्यांना मिळेला आहे. पुढचं नाव आहे मिरासाहेब मोहम्मदीन मुजावर, यांनी मूळचे तिकुंडीचे आहेत. आसिंगी तुरुकचे आहेत ते. आसिंगी तुरुक आसिंगी तुरुकचे आहेत ते. शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे अण्णासाहेब शिवगोंडा गडदे, जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते एकेकाळी, पांडुजरीचे आहेत ते मूळचे. तर त्यांनी सुद्धा आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. त्यांचं पुढचं नाव आहे श्रीमंत शेषाप्पा तांबे, हे मूळचे पांडुजरीचे आहेत, पांढरेवाडीचे आहेत मूळचे. तर त्यांनी सुद्धा भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी अनेक महिने जोर लावला होता. उमेदवारी मिळालेली नाही काही ऐवजी. त्यानंतर पुढचं नाव आहे श्रीसेल भीमराया पाटील, हे दरिबडीचे आहेत मूळचे. त्यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे गजानंद चन्नबसप्पा बागेळी, यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे रमेश अप्पासाहेब माळी, हे मूळचे कोणत्यामुळचे आहेत. यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे नागनाथ बाबू मोठे, हे मूळचे मोठेवाडीचे आहेत. कोणत्या यांनी पंचायत समितीसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे, जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी. त्यानंतर पुढचं नाव आहे रायगोंडा सोमनिंग राजगोंड, यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे तिकुंडीचे आहेत मूळचे. त्यानंतर बेराप्पा महादेव शिंदे, हे मूळचे शिदनाचे आहेत. ते विद्यमान बाजार समितीचे संचालक आहेत. त्यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केलेला आहे. असे एकूण किती उमेदवार आहेत? त्यानंतर पुढचं नाव आहे अमौसिद्ध बिराप्पा शेंडगे, यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर विनोद गुलाबराव सावंत, यांनी सुद्धा हे मूळचे कोणत्या आहेत, मात्र पुणे येथे ते उद्योगपती आहेत. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे अपक्ष मैदानात पाहूया 27 तारखेला काय होतंय. असे एकूण या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 15 उमेदवारी अर्ज, सर्वाधिक जास्त उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल केले. उत्सुकता जास्त आहे लोकांची, उत्सुकता जास्त आहे. यामध्ये किती जण पाठिंबा घेतात आणि कोण लढायला समोर जाईल यामध्ये बघण्यात इंटरेस्ट जास्त आहे या मतदारसंघात. तर आपण आता जाऊया दरिबडची पंचायत समिती मतदारसंघाकडे. दरिबडची पंचायत समिती मतदारसंघामध्ये एकूण 8 उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये लक्ष्मण पांडुरंग चव्हाण यांना, हे दरिबडचीचे आहेत, त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे. सुरेश माळप्पा टेंगले हे दरिबडचीचे आहेत, त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे. तर अण्णासो तुकाराम थोरात यांना NCP कडून उमेदवारी मिळालेली आहेत, ते दरिबडचीचे आहेत. तर गुरुपाद बसगोंडा बसरगी हे दरिबडचीचे आहेत, त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळालेली आहे. दरेश्वर शिवाजी चौगुले हे जालियाळ खुर्द पोस्ट शिदनाथचे आहेत, ते आता अपक्ष म्हणून उभे आहेत. सचिन अनिलराव पाटील हे दरिबडचीचे आहेत, ते अपक्ष आहेत. शिवानंद गुरुसिद्धा माळी हे सुद्धा दरिबडचे आहेत, ते अपक्ष आहेत. अमोक्षसिद्ध बिराप्पा शेंडगे हे सुद्धा दरिबडचे आहेत, ते सुद्धा अपक्ष उभे आहेत. असे एकूण 8 उमेदवार
या ठिकाणी मैदानात आहेत. तर एकंदरीत बघितलं एकंदरीत या पंचायत समिती मतदारसंघात सुद्धा मोठी चुरस आहे. हं. तर अशा अवस्थेत एकंदरीत किती उमेदवार या ठिकाणी पंचायत समितीच्या मतदारसंघात आहे? या मतदारसंघामध्ये एकूण 8 उमेदवार मैदानात आहेत. तर आपण आता जाऊया तिकोंडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. तंगेवाद ज्ञानू कोळेकर हे करेवाडी कोंतुरबोला तालुका जज आहेत. त्यांना NCP कडून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. तर वैजंता जालिंदर फनमाने हे मुक्काम पोस्ट करेवाडी कोंतुरबोला तालुका जज आहेत. त्यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारकडून उमेदवारी मिळालेली आहे. तर नकुसा धर्मोश शेंडगे हे मुक्काम पोस्ट करेवाडी पोस्ट कोंतुरबोलाचे आहेत. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे. रुपाली बाबू खरात ह्या करेवाडी तालुका जजचे आहेत. त्या अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी आता त्यांचा दाखल आहे. तर रूपा मुत्याप्पा वडियार हे मुक्काम पोस्ट तिकोंडी तालुका जजचे उमेदवार आहेत. ते अपक्ष आहेत. त्यांचे पती तिकोंडी ग्रामपंचायतीचे काही वर्षे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे इथं शक्यतो तिरंगी लढत लागण्याची शक्यता आहे. तर आपण आता जाऊया मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे. पुढील मतदारसंघ आहे मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघ. या मतदारसंघातून एकूण जिल्हा परिषदेसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामधील पहिलं नाव आहे श्रीकांत कृष्णा गुरव. हे मूळचे पाचापूरचे आहेत. त्यानंतर त्यांनी पक्ष त्यांचा शिवसेना पक्षातून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे रमेश गंगाणा देवर्षी. हे मूळचे मुचंडीचे आहेत. त्यांनी भाजपमधून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे रमेश इरगुंडा पाटील. हे सुद्धा मुचंडीचे आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे राजाराम शंकर चमकेरी. त्यांनी कोळगिरीचे आहेत. यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर गंगाधर शंकर देवकते हे मूळचे येळदरीचे आहेत. हे अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर पुढचं नाव आहे महाळप्पा केंचाप्पा पुजारी. मूळचे वळसंगावचे आहेत ते. त्यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर पुढचं नाव आहे रामचंद्र सखाराम सरगर. यांनी अपक्ष अर्ज आपला दाखल केलेला आहे. सध्या विद्यमान जिल्हा बँकेचे संचालक आहेत आणि काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. बरोबर. यांनी अशा प्रकारे एकूण किती उमेदवार आहेत? एकूण 7 उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केले आहेत. खऱ्या अर्थानं या मुख्य 3 पक्षामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये आहे शिवसेनेचे जे श्रीकांत गुरव आणि रमेश देवर्षी जे भाजपचे आहेत. त्यानंतर रमेश पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत जे आणि विद्यमान सांगली मार्केट कमिटीचे संचालक आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदच्या सभापती होत्या. त्यामुळे ही लढत जोरात होण्याची शक्यता आहे. याच तिघांच्या मध्ये जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी या मतदारसंघातील पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्यांचे नावे आपण यापुढे घ्यावीत. तर एकंदरीत जर आता बघितलं तर मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघानंतर आपण जाऊया आता मुचंडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. सुनीता आप्पासाहेब बेडगे हे मूळचे अमृतवाडीचे आहेत. त्यांना भाजपनं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तर अश्विनी राजकुमार मोरे या मुक्काम पोस्ट सोरडीचे आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. तर भाग्यश्री राजाराम चमकेरी या कोळगिरीचे आहेत. मात्र त्या आता अपक्ष उभे आहेत. तर रुपाली सुरेश नरळे हे सोरडीचे आहेत. त्यासुद्धा अपक्ष या ठिकाणी उभे आहेत. प्रियांका विकास लेंगरे या वळसंगच्या आहेत. त्यासुद्धा या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या आहेत. तर बघूया 27 तारखेला एकूण 5 पैकी साधारण 3 उमेदवार पाठीमागे घेण्याची शक्यता आहेत. त्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं लढत लागण्याची शक्यता आहे. तर आपण जाऊया आता खोजनवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. खोजनवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये एकूण 5 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले होते. तर या ठिकाणी दीपाली अमित दुधाळ या मूळच्या देवनाळ पोस्ट मेंढगिरी तालुका जजचे आहेत. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहेत. त्यांचे जे पती आहेत अमित उर्फ बंटी दुधाळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जत तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत. तर या उमेदवारांचे जे सासरे आहेत ते स्वर्गीय बाबूराव दुधाळ हे जत साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन होते. त्यामुळे त्यांची आता या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे लढत कशी होईल. तर भाग्यश्री मारुती पवार यांचं मूळ गाव आहे रामपूर. यांना काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे.
तर त्यांचे पती जे आहेत मारुती तुकाराम पवार हे रामपूरचे विद्यमान सरपंच आहेत. तर वीणा रमेश बिराजदार यांचं गाव आहे मेंढीगिरी, त्यांना भाजपची उमेदवारी मिळालेली आहे. तर वीणा रमेश बिराजदार यांचे जे पती आहेत रमेश बिराजदार हे जत मार्केट कमिटीचे माजी सभापती आहेत. या तिघामध्ये लढत जोरात होण्याची शक्यता आहे. तर अंकिता म्हाळाप्पा कोळेकर मुक्काम पोस्ट या रामपूरचे आहेत, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे PhD झालेलं यांचं, डॉक्टरेट झालेलं आहे, एक उच्च शिक्षित अशा या उमेदवार आहेत. पाहूया दिनांक 27 तारखेला ते काढून घेतात का उमेदवारी ठेवतात. तर स्वप्नाली अक्षय पवार हे मुक्काम पोस्ट रामपूरचे आहेत, यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. एकूण 5 उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत. पाहूया 27 तारखेला काय होते. आपण जाऊया आता बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे. यापुढे आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जो इंटरेस्टेड आहे एकदम मतदारसंघ, तो आहे बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ. हा ओपन मतदारसंघ आहे. हा ओपन मतदारसंघ, पुरुषांसाठी ओपन मतदारसंघ. हा. या मतदारसंघात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या, तर त्याच्या ज्यांनी अर्ज दाखल केलाय त्यांची आपण नावं घेऊया आता सध्या. त्यानंतर सुरुवातीला नाव आहे सुनील रावसाहेब पवार, जे मूळचे सनमडीचे आहेत. त्यांनी भाजप पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर रवींद्र तानाजीराव सावंत हे मूळचे बनाळीचे आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल म्हणजे ते मूळचेच आहेत, तिथलेच आहेत, बनाळीचेच आहेत. हो, मूळचे त्यांचं गाव मूळचे म्हणजे मुक्काम पोस्ट. हा. तर त्यांचं ते इंडियन नॅशनल काँग्रेसकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यामध्ये आणखीन एक नाव आहे प्राची महादेव हिंगमिरे, यांचं गाव आहे वाळेखिंडी. तर ते शिवसेना या पक्षाकडून आपला उमेदवार गटाकडून या ठिकाणी उमेदवार शिंदे गटाकडून त्यांनी आपला उमेदवार दाखल केलाय. त्यानंतर पुढील नाव आहे मधुकर तुकाराम शिंदे, हे अचकनळीचे आहेत. यांनी आपला अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे प्रमोद विठ्ठल सावंत, जे अपक्ष उमेदवार याने आपला अर्ज दाखल केलेला आहे. पुढचं नाव आहे संजय कुमार आबासो सावंत, हे मूळचे बनाळीचे आहेत. यांनी सुद्धा आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव महादेव शंकर हिंगमिरे, यांनी आपला अपक्ष अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. ते वाळेखिंडीचे आहेत. वाळेखिंडी आहे मूळचे गाव, त्यांचं मूळ गाव त्यांचं वाळेखिंडी आहे. या मतदारसंघात एकूण 7 उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामधील किती जण आपला अर्ज ठेवतात आणि माघार किती जण घेतात यावरून बरंच काही अवलंबून आहे. या मतदारसंघात ओपन पुरुष असल्यामुळे बऱ्याच राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं या मतदारसंघासाठी आपण स्वतंत्र चर्चासत्र आयोजन करायचं आहे आपल्याला पुढील काळात. अजून या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार जे सुनील पवार आहेत, ते पूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांच्या पत्नी सौ सुनीता सुनील पवार ह्या सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती होत्या. त्यामुळे या मतदारसंघामध्ये गेले 10 ते 15 वर्षे चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे. तर त्यांच्या विरोधात जे काँग्रेस आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र तानाजीराव सावंत, बरोबर, हे सुद्धा जत पंचायत समिती सदस्य म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. बनाळीसह अनेक गावांमध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, जनसंपर्क आहे. त्यामुळं एक तगडी फाईट, टफ फाईट जे आपण म्हणतो ती या मतदारसंघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेलं आहे. बरोबर. तर एकूण किती मतदार 7 उमेदवार जिल्हा परिषदेसाठी त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय. यापुढील जे पंचायत समितीसाठी जे 2 पंचायत समिती असतात त्या पंचायत समितीची आपण नावं आणखीन त्यानंतर त्याची उमेदवाराची नावं जाहीर करा. तर बनाळी पंचायत समिती मतदारसंघाकडे जाऊया आपण. या बनाळी पंचायत समिती मतदारसंघामध्ये अण्णासाहेब जगन्नाथ कोडक हे औंढीचे आहेत. हे NCPचे नेते होते, तर सरपंच परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष आहेत. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी घेऊन मैदानात उभे आहेत. तर मिलिंद शिवाजी पाटील हे बनाळीचे आहेत, त्यांना BJPची उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर प्रमोद विठ्ठलराव सावंत हे अचकनळीचे आहेत, त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. तर ते जत सर्वसेवा विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. एक सरळ आणि स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. गेले अनेक वर्षे ते सध्या इथं काम करतायत. वेगवेगळ्या पक्षाचे ते अध्यक्ष म्हणूनही चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. तर संतोष ब्रह्मदेव जगताप हे सुद्धा बनाळीचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर अतुल अण्णाप्पा तोरणे हे औंढीचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर माणिक नामदेव पाटील हे औंढी तालुका जत येथील
आहेत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. औंढीचे सरपंच म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षे काम केलेलं आहे. गेले 30 ते 35 वर्षे या परिसरामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम होतं, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. ते त्यांचा उमेदवारी अर्ज आता अपक्ष म्हणून राहिलेला आहे. तर मधुकर तुकाराम शिंदे हे मुक्काम पोस्ट आचकनाळी तालुका जतचे आहेत. त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे जत येथील आशीर्वाद क्लासेसचे ते स्वतः संस्थापक आहेत, त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी ठेवणार आहेत किंवा काढणार आहे हे 27 तारखेनंतरच आपल्याला समजेल. तर आपण आता जाऊया येळवी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. बरोबर. या ठिकाणी अशोक श्रीपती गोरड मुक्काम पोस्ट सनमडीचे आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज त्यांचा या ठिकाणी दाखल आहे. तर मधुकर पांडुरंग नरळे हे सनमडीचे आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर विजय बिरजाप्पा रुपनर हे येळवीचे आहेत, भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर दादासो श्रीपती गोरड हे सनमडीचे आहेत, ते अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर राजाराम आबासो घोटुगडे हे खैरावचे आहेत, ते अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे आहेत. समाधान निवृत्ती जगताप हे येळवी तालुका जत जिल्हा सांगली येथील आहेत, त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून आहेत. त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागली होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पण ते बहुतेक करून अपक्ष म्हणून उमेदवारी लढवण्याच्या तयारीत सध्या तरी दिसतात. पाहूया 27 नंतर काय होत आहे. त्यानंतर अण्णाराव रुद्राप्पा पाटील मुक्काम पोस्ट सनमडीचे आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. त्यांनी मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक म्हणून गेली अनेक वर्षे सातत्यानं चांगली कामगिरी केलेली आहे आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पाहूया 27 तारखेला काय होते. तर लक्ष्मण शिवाजी पाटील हे मुक्काम पोस्ट कोणी कोणूरचे आहेत, त्यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर रवींद्र तानाजीराव सावंत हे बनाळीचे आहेत, त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज आहे. तर संजय कुमार आबासो सावंत यांचा देखील ते बनाळीचे आहेत, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या पंचायत समिती मतदारसंघात बरीच चुरस आहे. हां, बऱ्याच उमेदवारांनी अगदी तक्तेनिशी आपला अर्ज दाखल केलाय खऱ्या अर्थानं. तर या पुढील काळात या निवडणुकीमध्ये एकूण पंचायत समितीच्या उमेदवारांमध्ये किती अर्ज 9 उमेदवारी अर्ज दाखल आहे. 9 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रचंड मोठी चुरस आहे. हा. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत. बरोबर. अशी तिरंगी टफ फाईट होणार आहे. बरोबर. त्यानंतर जे समाधान जगताप म्हणून आहेत, हा. ते अपक्ष जर राहिले तर हा. चौरंगी काटा लढत या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी होणार आहे. हा. खऱ्या अर्थानं जसं निवडणूक विभागाने वेगवेगळ्या उमेदवारांचे लवकरात लवकर उमेदवार जेवढे कमी होतील तेवढे एक बॅलेट पेपर होईल असं त्यांच्या एक डोक्यात आहे. एक मशीन होईल आणि प्रशासनाला सुरळीतपणे काम करता येईल या पद्धतीनं. जेवढे जास्त उमेदवार होतील तेवढे ते बॅलेट पेपर वाढतील, आणखीन बराच काही गोंधळ होईल. यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे. तर येत्या पुढच्या भागात जो आपण पुढचा भाग करणार आहे ते राहिलेले जिल्हा परिषद मतदारसंघ आणि राहिलेले पंचायत समिती मतदारसंघ वेळेअभावी आपण पुढील टप्प्यात घ्यावं असं आमचं एक आहे मनात. धन्यवाद. आपण आतापर्यंत या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाची विशेष चर्चा केली. शेवटी लिमिट आहे आणि त्या लिमिटमध्ये आपण ते संपवायचं आहे. एकंदरीत बघितलं तर गेले 15 दिवस अतिशय मोठमोठ्या घडामोडी या ठिकाणी घडल्या. भाजपच्या विरोधात सर्व आघाडी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. तर माजी आमदार विलासराव जगताप असतील, माजी आमदार विक्रम सावंत असतील, माजी सभापती जे फायर ब्रँड नेते म्हणून आपण म्हणतोय ते सुरेशराव शिंदे सरकार असतील, हे 3 महत्त्वाचे नेते या ठिकाणी एकत्र आले. त्यांच्याबरोबर जे तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मनसूर खतीब आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत ते कुंडलिक दुधाळ आहेत. तर काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत महादेव पाटील आहेत. असे 3 अध्यक्ष व त्यानंतर बाकीचे त्यांचे सगळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं या 3 जे अध्यक्ष आहेत आता तुम्ही नाव घेतलेले हे सगळे डफापूर मतदारसंघातीलच आहेत. ते आपण उद्याच्या भागामध्ये आपण घेणार, आपण सविस्तर चर्चा कशी ताकद लागेल आणि त्याला भाजप कशी फाईट करेल, कशा प्रकारे. विशेष म्हणजे त्या भागामध्ये 3 अध्यक्ष आहेत आणि आकाराम मासाळ म्हणून जे बाचे आहेत ते माजी सभापती आहेत. त्यानंतर असे 4 दिग्गज नेते त्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघाकडे सुद्धा आमचं बारीक लक्ष असणार आहे. आमच्या प्रेक्षकासाठी या संपूर्ण घडामोडी आपण देत आहोत.
आम्ही सांगत असताना काही किरकोळ चुकाई होत असतील पण ते तेवढं उद्याच्या- होऊ शकते आणि उद्या- कारण उद्याच्या भागामध्ये आपण राहिलेले जिल्हा परिषद मतदारसंघ कोण कशा पद्धतीनं लढवणार आहे हे आपण सांगणार आहोत. त्यानंतर 27 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत अर्ज पाठीमागे घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच चिन्ह वाटप होणार आहे. बरोबर त्यानंतर 28 तारखेपासून जत तालुक्यामध्ये तोफा धडाडणार आहेत. बरोबर कारण महाराष्ट्रामध्ये मोजक्याच जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणूक असल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक नेते सुद्धा जत तालुक्यामध्ये येण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यांचे तोफा धडाडणार आहेत. आश्वासनांची खैरात होणार आहे. बरोबर त्यामुळे एकंदरीत आपलं बारीक लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे. आणि एकंदरीत प्रशासनानं सुद्धा जे तयारी केलेली आहे, अनेक शिक्षक असतील किंवा कर्मचारी त्यांना ट्रेनिंग द्यायचं सुद्धा काम प्रशिक्षण सुरू आहे. बरोबर त्यामुळं कशा पद्धतीनं ही रंगत वाढणार आहे याची संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.